बीडच्या अंबाजोगाईत एक वेगळाच प्रकार घडलाय। अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका बाळाला मृत घोषित केलं होतं। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली। पण याच वेळी बाळ रडू लागलं आणि नातेवाईक आश्चर्यचकित झाले। नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केलं। केज तालुक्यातील होळ इथल्या घुगे कुटुंबासोबत ही घटना घडली आहे। या कुटुंबानं अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही, पण रुग्णालयाच्या या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जातोय। तर रामानंद तीर्थ रुग्णालयाला दाखल केलेलं हे बाळ, मृत घोषित केलेलं बाळ हे अचानक रडू लागलं आणि त्याला पुन्हा एकदा त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बीडच्या अंबाजोगाईत हा धक्कादायक असा प्रकार घडलाय। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी देखील केली होती, पण याच वेळी हे बाळ रडू लागलं आणि नातेवाईक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा रुग्णालयात धाव घेतली आणि या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केलं। तर ही सर्व घटना केज तालुक्यातल्या होळ इथल्या घुगे कुटुंबासोबत घडलेली आहे। या कुटुंबानं या प्रकरणाची कुठलीही तक्रार अजूनपर्यंत या रुग्णालयात केलेली नाही, मात्र या रुग्णालयाचा गलथान कारभार हा समोर आला आणि त्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त होतोय। तर बीडच्या अंबाजोगाईतला हा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। रामानंद तीर्थ रुग्णालयानं मृत दाखवलेलं हे बाळ जिवंत असल्याचं समोर आलं। दरम्यान आजीने बाळाचा चेहरा पाहण्याचा अट्टहास केला आणि बाळ जिवंत निघालं। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। रामानंद तीर्थ रुग्णालयातील एका बालकाला मृत घोषित करण्यात आलं। मृत घोषित केल्यानंतर त्याला त्याच्या घरच्या नातेवाईकांनी याच ठिकाणी आणलं आणि या ठिकाणी हा खड्डा खोदण्यात आला आणि मृत घोषित केला असल्यामुळं त्याला याच खड्ड्यामध्ये त्यांचा दफनविधी करण्याचं देखील जे आहे ते नातेवाईकांनी ठरवलं। मात्र त्याच वेळी अजब प्रकार घडला आणि मुलगा हा जिवंत असल्याचं लक्षात आलं। नवजात शिशु होता। त्याचे आजोबा माझ्यासोबत आहेत। आजोबा इकडे काय घडलं होतं, घटना सगळी काय नेमकं परिस्थिती होती, किती तारखेला ऍडमिट झाली होती सुनबाई आणि काय नेमकी घटना आहे सांगा सगळं। 7 तारखेला 3 ते 4 वाजे दरम्यान सुनबाईला ऍडमिट केलं आणि नंतर तपासणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की 3 ते 4 वाजता ते डिलिव्हरी होईल म्हणून, पण त्यांनी सांगितलेली वेळ चुकीची ठरली आणि ते 8 वाजता जवळपास डिलिव्हरी झाली। डिलिव्हरी झाल्यानंतर 1 तासाने मला फोन आला की ते जन्मलेलं बाळ आहे ते मयत आहे आणि त्याला गावाकडे घेऊन जावं म्हणून। मग मी म्हटलं की संध्याकाळी काय 10-11 वाजता माझं येणं होत नाही, मी सकाळी येतो लवकर आणि मृत बाळाला घेऊन गावाकडे आणून त्याचा अंत्यविधी करतो। म्हणून मी सकाळी 6 वाजता अंबाजोगाईला मोटरसायकलवर दवाखान्यामध्ये गेलो आणि गेल्यानंतर ते मृत घोषित केलेलं जे बाळ होतं ते माझ्या स्वाधीन केलं आणि मी ते मोटरसायकलच्या हँडला पिशवी अडकून होळ येथे घरी पोहोचलो। घरी पोहोचल्यानंतर त्याची अंत्यविधी करण्याची तयारी करण्यासाठी मी खोरं आणून ठेवलं आणि कुदळ सापड पाहण्यासाठी इकडं तिकडं फिरत होतो। तेवढ्यामध्ये माझी पत्नी म्हणजे बाळाची जी आजी आहे ती जवळच उभी आहे। ती म्हणली मला एक वेळ त्या बाळाचं तोंड पाहायचं। मग त्यावेळी तिनं ते बांधलेलं जे पॅक केलेलं होतं ते सोडलं, तर त्याच्यातून त्यांनी जांभळी दिली बाळानं आणि मोठ्याने रडू लागलं। हालचाल नाही, ते पॅक केलेलं होतं ना आणि पिशवीमध्ये टाकून एक निर्जीव वस्तू जशी असते तसंच समजून मी घेऊन आलो। त्याची हालचाल नव्हती, आरडाओरड काहीच नव्हतं। काय झालं, काय तुम्ही इथं आल्यास काय घडला होता? काय घडलं मग सर म्हणले नग बघायचं, म्हणलं बघू वाटत नाही, दुःख वाटतंय। मी म्हणलं मला बघायचं उकलून, बघायचं म्हणलं तर त्याने आवाज दिला, जांभळी दिली, डोळा उघडला। मग मला खूप छान वाटलं, म्हणलं जिवंतच हे आपल्याला परत घेऊन जाऊ। नाही, ही जी लापरवाही डॉक्टरांकडून झाली हे चुकीचं आहे, असं न करायला पाहिजे।
कारण असं जर केलं तर डॉक्टरवर विश्वासच जनतेचा समाजाचा बसणार नाही ना. म्हणजे याच्यात निष्क्रियता जाणवली. एका मृत बालकाला, जिवंत बालकाला पहिल्यांदा मृत घोषित करायचं आणि घरी आल्यानंतर दफनवेळी अगोदरच मुलगा जिवंत आहे असं लक्षात आल्यानंतर खर तर हे कुटुंब आनंदी जरी असलं तर या सगळ्या प्रकारानंतर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यामुळं या सगळ्या प्रकारानंतर आता मेडिकल प्रशासन असेल किंवा जे डॉक्टर असतील काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, अंबेजोगाई, बीड.